सोलापूर जवळ एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण परिसर सध्या सुन्न झालाय। काल दुपारपर्यंत जी महिला घरात हसत खेळत होती ती अचानक गायब होते आणि दुसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला तिचा संशयास्पद मृतदेह आढळतो। हा निव्वळ एक अपघात आहे की एखादा घातपात? काय घडलं भाग्यश्री गायकवाड यांच्यासोबत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 32 वर्षांच्या भाग्यश्री नानासाहेब गायकवाड 16 ऑगस्टच्या दुपारी त्या अचानक घरातून बाहेर पडल्या। वेळ निघून गेली, रात्र झाली, पण भाग्यश्री घरी परतल्याच नाहीत। नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही आणि मग आला तो दुर्दैवी 17 ऑगस्टचा दिवस। कुंभारी दोड्डी रस्त्यालगत एका संशयास्पद स्थितीत भाग्यश्री यांचा मृतदेह आढळून आला। एका विवाहित महिलेचा असा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, पण तिथे पोलिसांना जे दिसलं त्याने घातपाताचा संशय आणखी बळावलाय। भाग्यश्री यांच्या मृतदेहाजवळ त्यांची दुचाकी पडलेली होती आणि त्याच्या अगदी जवळच सापडला एक मोठा दगड। हा साधा अपघात आहे की कोणाशी तरी झालेला वाद? कुणीतरी त्यांचा पाठलाग करून घातपात केलाय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। वळसंग पोलिसांनी सध्या घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला होता। आता या सर्वांचं लक्ष वैद्यकीय अहवालाकडे लागून राहिलंय, कारण त्या अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे। भाग्यश्री 16 ऑगस्टला अचानक कुठे गेल्या होत्या? रस्त्यात नक्की काय घडलं? पोलीस सध्या अपघातासह घातपाताच्या सर्वच बाजूंनी सखोल तपास करतायत। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोलापूरच्या या घटनेतील पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।